तुम्ही आम्ही स्वीकारलेल्या अनेक गोष्टी, अनेक संकल्पना, अनेक विचार याचा पुनर्विचार करायला लावणं हे कुरूंदकरांचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं. कितीतरी वेळा कुरूंदकरांच्या बद्दल असं घडतं की अरे, हे तर खूपच आपल्या जवळचं होतं, अरे हे आपल्या कसं लक्षात आलं नाही, हे तर आपण थोडंसं लक्ष घातलं असतं तरी कळलं असतं. अशा अनेक साध्या साध्या गोष्टींच्या बद्दल कुरूंदकर तुम्हाला चकित करून सोडतात. उदाहरणार्थ, कुरूंदकरांना ललितच्या संपादकाने एकदा पत्र पाठवलं की कुरूंदकर, तुम्ही आमच्या दिवाळी अंकासाठी लेख लिहा. आणि त्या पत्रामध्ये असं एक वाक्य होतं की माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे अशी एक साधी अपेक्षा असते, परंतु तीही आत्ताच्या काळात पूर्ण होत नाही. आता हे किती स्वीकारलेलं गृहीतक आहे. कुरूंदकरांनी लेख लिहिताना पहिलंच वाक्य असं सांगितलं किंवा लिहिलं की माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे ही अपेक्षा साधी नाही, ही अपेक्षा प्रचंड प्रचंड मोठी आहे, अवघड आहे. असं जर व्हायला लागलं तर जगातले सगळे तंटे संपुष्टात येतील. त्यामुळे तुम्ही ती साधी किंवा लहान अपेक्षा सांगत नसून ती खूप मोठी अपेक्षा सांगत आहात. म्हटलं तर किती साधी गोष्ट आहे, परंतु त्या संपादकाच्या आणि वाचकांच्या विचाराला कलाटणी देणारी आहे. मी तर म्हणेल पुढचा लेखापेक्षाही एवढे कुरूंदकरांची 2 वाक्य सुद्धा त्या लेखाची गरज पूर्ण करणारी आहेत. तर अशा या कुरूंदकरांचं वैशिष्ट्य मला खूप महत्त्वाचं वाटतं. तर्कशुद्ध विचार करणं आणि विचार करायला लावणं.